बॅट्समॅन विजय याला वाटली याला माहिती आहेत का नावा विजय आणि नाही आवडतच आहे बरे बॉलर नाव काय ए बॉल घ्यायचो बॉलर नाव शिकले सौरभ काय तेजा एक स्ट्राईकला विजय ना हा बॉलर सौरभ त्यांना वाटलं का पाऊस पडत नाही ना म्हणून काही बॅटिंग घेतली पहिला बॉल बघू डॉट बॉल हो ते माहिती चला आपलं बॉल गाणं बॉल बघू काय 4 धावा हा हा पपुदा तिकडे जाऊ ना त्यामुळे खाली उभं राहा ना चला मोहनला बोल 2 धावा घेतलेले बॉल किती झालं सांग 4 बॉल 6 4 बॉल 6 रन झालेले आहेत पप्पू तिकडे जातो मी इकडे जातो कमी आहे थोडं सिंगल धाव 5 बॉल 6 धावा झालेले आहेत 7 धावा सॉरी चार धावा ओव्हर आपला ओव्हर 11 आलेले आहेत
शुभ बॉलर दोन. 2 धावा आलेल्या आहेत. ऑफ साईडला बॉल मारलेला आहे. दोन धावा झालेल्या आहेत. डॉट बॉल डॉट बॉल अरे मैं और राजू ये बाकी कोई नहीं आया अभी तक. हमारे भी दो ही एक रन आलेला आहे. या बॉलर षटकार आलाय तर रन वाढणार तुमचे बॅट्समॅन रन. सिंगल धाव. ओव्हर होता. रोड 17 धावांवर. पाणी पाणी घे ना. बॉलर आले रवी आले बॉलर. पहिला बॉल षटकार मारलेला आहे. रवी हल्ला चालवला आहे. षटकार. हाँ डॉट बॉल
व्हाईट शेडो. डॉट बॉल. श्रावण लागलेलं ना श्रावण आहे का तुला बस इथे आता डायरेक्ट कधी दोन धावा. गणपती झाले नवरात्र पण चालू आहे ना नवरात्र पण चालू नवरात्र पण थांब ना नाही जमणार नवरात्र पण नाही नवरात्र पर्यंत कुठे भाऊ 4 बॉल 9 धावा झालेल्या आहेत. कुठे गणपती पर्यंत पहिले गणपती पण आता कसं आहे आपल्याला सगळं करायला लागतं नाही तर पहिले घ्यायचो बाहेर असायचो ना गणपती असायचीच आपल्या घरी गणपती बसले काय घ्यायचो पण नाही असं विकेट. गावामध्ये 90% लोक श्रावण पाळतात तो कसा आले कसा राहायचा श्रावण चालू आहे काल सांगत होतो ना तरी हो पाहिजे त्याला नशा लागेल गेल्या वेळेस तुम्ही आरच 11 केली ना आरच वाल्याने जिंकवलं आपली गावातली जी पोरं बारीक पोरं राजूभाई मग ती तिकडे खेळत असतात ती 2 धावा. 3 ओव्हर 28 धावा झालेल्या आहेत. पांडवा टीम माझी पांडवा माहिती आहे ना माईक बंद करून जरा दिनेश तिकडे असेल तिथं स्टेज उपस्थित दाखवा. डॉट बॉल. बॉलर कोण आहे आशिष भैर आले त्यांचं स्वागत स्वागत. बॉलर बॉलर चाललं ना पहिलं पण हो थोडीशी धावा बघा. हो थ्रो. 3 धावली आलं 3 धावा 3 धावा.
पाहिजे नाही आली रिक्षा आली आपली खूप लवकर हजेर लावले 200 रुपये कट मलंगड एक्सप्रेस शब्दांचे बोल बादशे दोन धावा. तो दादा होते मॅच ए आशिष दा त्याला मला नंबर ले का डॉट बॉल. लास्ट बॉल प्रथम सर्वांना गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. प्रथम गणरायाला वंदन करतोय आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपतींना तिवार मानाचा मुद्रा करून आजच्या दिवसाला सुरुवात करतोय. माफी असावी, थोड्या उशिराने इथे पोहोचलो, थोड्या उशिराने समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याबद्दल माफी असावी. आजच्या दिवसातील पहिली लढत आपण पाहतो RS11 वर्सेस राज 11. प्रथम बॅटिंग केली राज 11 या टीमनं. पहिल्या सत्राचा खेळ संपला. धापलकावरती टोटल 41 धावा आणि 42 धावेची गरज मॅच जिंकण्यासाठी RS11 या टीमला. मागील स्पर्धेचा चॅम्पियन संघ RS11 आपण पाहतोय आणि आजच्या पहिल्याच मॅचमध्ये इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली कामगिरी पहिल्या सत्रामध्ये त्यांची राहिली आहे. 41 वरती थांबवलं आहे आणि 42 धावेचं टार्गेट इथे चेस करायचं RS11 ला. बघा, जय बोले क्रिकेट संघ अंबरनाथ गाव या टीमचे करते धरते दिनेश आणि त्यानंतर आधी या आपण व्यासपीठामध्ये. आयोजक तुम्हाला आमंत्रित करतायत, या आपण लवकर. सकाळच्या सत्रामध्ये दोन्ही पंच आपण पाहतोय भरपूर लवकर हजेरी लावली आहे, त्यांचं सुद्धा आभार. संजय बाणे सर मॅन फ्रॉम आडवली, त्यानंतर रतन मानेरकर सर मॅन फ्रॉम पाले आणि आमचे जवळील मित्र नितीन म्हात्रे यांचं सुद्धा शुभ आगमन. मॅन फ्रॉम वसार 360 फलंदाज यांचं शुभ आगमन, त्यांचं सहर्ष स्वागत. तदनंतर ग्रामीण टेनिस क्रिकेटची पूर्ण टीम इथे सज्ज झाली आहे. ही स्पर्धा तब्बल 128 देशांमध्ये लाईव्ह कव्हर केली जाते. कॅमेरामॅन आपण बघू शकाल साहिल भोईर, त्यानंतर अपडेटर हर्ष शेलार. पूर्णपणे GTCची टीम ग्रामीण टेनिस क्रिकेटची टीम इथे सज्ज झाली आहे. सेकंड इनिंगला सुरुवात होईल. 42 धावेचा पाठलाग करायचा RS11 या टीमला.
सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. पांडीला आपण पाहतोय. पांडे आणि जमील ही जोडी आपण पाहतोय. त्यानंतर स्कोररच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय सुदर्शन पाटील, मॅन फ्रॉम शिरवली, समोर कॉमेंटेटरच्या पाठीचा कणा, नेहमीच त्याला म्हटलं जातं. आणि मंडपची सुद्धा सुविधा त्यांनी या स्पर्धेमध्ये पुरवली आहे, त्यांचं सुद्धा आभार. जय बोले क्रिकेट संघ अंबरनाथ गावच्या माध्यमातून आयोजित केली गेलेली ही स्पर्धा जय बोले चषक आपण पाहतोय. अप्रतिम स्पर्धा. आणि यापुढील मॅच असेल जय बोले मॅगी 11 वर्सेस विजू 11. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी लगेच या. गोलंदाजी मार्कवरती ऋतिक सज्ज झालाय. 42 धावा डिपेंड करायच्या आहेत. ऋतिकला चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिलाच बॉल सुरेख फेकलाय, पडल्यानंतर राईज झालाय. अतिरिक्त उचली प्राप्त केली या बॉलनं. पंचांकडे लाऊड अपील. पंचांनी ती अपील पेटाळली. डॉट बॉलनं सुरुवात केली ऋतिकनं. यावेळी दिशा बघावी लागेल. दिशा खराब आहे, पंचांचा इशारा येतोय. वाईट बॉल. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये संजय बाणी सरांना आपण पाहतोय, मॅन फ्रॉम आडोबली. 2 ऑफिशियल पंच या स्पर्धेसाठी लाभले, त्यांचे आभार. यावेळी चांगला बॉल पडल्यानंतर डीप राहिलाय. थोडंसं शांत खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये पांडी दिसतो. आणखीन एक डॉट बॉल. ऋतिकनं आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. 42 धावा जर डिपेंड करायच्या असतील तर सातत्यानं डॉट बॉल तुम्हाला फेकावे लागतील. चला मॅगी 11 टीमचे कॅप्टन जय बोले मॅगी 11 टीमचे कॅप्टन आणि विजू 11 टीमचे कॅप्टन टॉससाठी या आपण लगेच. यावेळी सुडवला बॉल, बिग हिट केलाय, लॉंग ऑनला जाईल, बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार षटकार. काय फटका सजवला. सुरुवातीला विचार केला, पांडी थोडासा शांत होता. चेंडूची लेंथ त्यानं ओळखली आणि इथे ठोकला त्यानं षटकार. या फटक्यांसाठी ओळखला जातोय पांडी आणि तो फटका त्यानं सजवलाय. सुरुवातीला तो सावध पवित्रा घेतो, तदनंतर गोलंदाजावरती हवी होतो आणि तेच करत असताना त्यानं इथे षटकार ठोकलाय. इथे बॅटची कडा घेतली, विकेटच्या मागे चेंडू ट्रॅव्हल करतोय. फर्स्ट लिफ्टचा फिल्डर अतिशय वेगानं आला आहे. इथे धावचीची संधी होती, व्यवस्थित कलेक्टिंग करता आलं नाही आहे कीपरला. 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. धावफलक 2 ने पुढे जाईल. 9 या आकड्यावरती. आडव्या बटना लॉक केलाय. गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल करतोय. फिल्डरनं तिथं बॉल अडवलाय. चांगली फिल्डिंग झाली आहे. 2 धावा रोखू शकणार नाही आहेत. 2 न धावफलक पुढे जाईल. 11 या आकड्यावरती. चला टॉस साठी या जय बोले मॅगी 11 टीमचे कॅप्टन आणि विजू 11 टीमचे कॅप्टन. यावेळेस चांगला फटका, फक्त
दिशा दिली आहे. बॉलला दुसरी धावेचा प्रयत्न अतिशय वेगानं सुरू केला आहे आणि इथे अजून 2 धावा कंप्लीट. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. षटकारानंतर एका दुकानं डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पांडीला ठाऊक आहे फक्त 42 धावा बनवायच्या आहेत. आपल्याला क्रीजवरती राहणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि तेच करत असताना आता सिंगल डबलनं वाटचाल तो करतोय मैदानाच्या आतमध्ये. धावफलक 2 ने पुढे जाईल. 13 या आकड्यावरती एका षटकाचा खेळ संपलाय. आशिष भोईर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. यापुढील मॅचचा जय बोले मॅगी 11 वर्सेस विजू 11 या 2 बलाढ्य टीम्स मध्ये टॉस केला जातोय. सेकंड वरती आपण जमीनला पाहतो. डावखुऱ्याचा फलंदाज गोलंदाजी मार्क वरती तेजस पालेगावचा हा सितारा आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती सज्ज झाला. सिंगल ना इथे स्ट्राइक रोटेट केली आहे. पांडीकडे एका धावेनं धावफलक पुढे सरकलाय 14 या आकड्यावरती. यावेळेस चांगला फटका. हेलिकॉप्टर उडवलाय जरूर. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल जाईल एका टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. यावेळेस चांगला फटका. बघा चौकारानंतर लगेचच सिंगल घेतली आहे. एक चांगला फलंदाज आणि चांगल्या फलंदाजाची ओळखच ती असते. धावा कमी हव्यात आणि मला शेवटपर्यंत क्रीजवरती राहायचं आहे आणि तेच दाखवत असताना पांडीचा क्रिकेट आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. संयमी खेळ पांडीकडनं होतोय. चौकारानंतर लगेचच सिंगल घेतली आहे. स्ट्राइक रोटेट केली आहे जमीलकडे. धावफलक 1 ने पुढे जाईल 19 या आकड्यावरती. यावेळेस चांगला बॉल. परफ्यूम डिलिव्हरी. अप्रतिम चेंडू फेकला तेजस ना. तेजस सुद्धा चांगला गोलंदाज आहे. त्याला सुद्धा कमबॅक करावा लागेल. आपल्या खात्यामध्ये धावा भरपूर कमी जमा आहेत आणि 42 धावा डिपेंड करायच्या. तेजसला चांगली गोलंदाजी इथनं करावी लागेल. इथे बॉल खराब आहे. वाईड बॉल. चेंडूची पिचिंग आपण पाहिली आउटसाइड द ऑफ स्टंप. उजव्या एष्टीला सोडून जाणारा चेंडू पंचांनी वाईड दर्शवलाय. यावेळेस आडव्या बॅटनं लॉक केला. व्हॉट अ शॉट. बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जाईल. बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार षटकार. आणखीन एक तडाका. डीप फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल करतोय. जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदारी मॅचचं समीकरण उद्ध्वस्त करून देणारा फटका जमीलच्या बॅटमधनं आलाय. चौकार. चला दिनेश लगेचच तो चेंडू फेकायचा आतमध्ये. आधी सज्ज राहायचं. आपण लगेचच चेंडू फेकायचा आतमध्ये. आता समीकरण रन टू बॉल इक्वेशन आला. 12 चेंडू
आणि 12 धावेची गरज. बघा सामना होता कुठे आला कुठे. तेजसनं 4 चेंडू सुरुवातीचे सुरेख फेकले, त्यानंतर 2 बॉलवरती 10 धावा आल्या आणि सामन्याचं समीकरण पूर्णपणे बदलून गेलं. यावेळेस उडवला होय, पांडी सुद्धा शांत बसणार नाहीये. मोठा फलंदाज आणि त्याच्या बॅटमधनं मोठा फटका आलाय, दमदार षटकार. काय फलंदाजी होतीये मैदानाच्या आतमध्ये. पांडी नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घुमघवतोय. आणखीन एक तडाखा, बॅक टू बॅक 2 सिक्सेस इन ओव्हर. मॅच फिनिश केली आहे आपल्या स्टाईलनं पांडीनं. जबरदस्त षटकार, हार्ड लक. राज 11. चला सर्व संघाला सूचना करतोय की आपण आपली प्रवेश फी स्वतःहून जमा करायची आहे. बघा प्रत्येकी